हॅलो हाय नमस्ते सलाम नमस्कार मंडळी राम राम. कोण म्हणतंय लेडीजना सजावर आहे घरातलंच काम. आमच्या बॅकग्राऊंड मध्ये काही लेडीज आहेत जे घरातलं काम करून इथे बाहेरच्या कामात पण व्यस्त आहे जाम. तर आज आम्ही आलो आहोत सतकोंडी या गावात. रिझन आहे पंचम एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्प महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांच्या सहकार्याने सतकोंडी व कांबळे लागवण या गावामध्ये डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनाने काही प्रोजेक्ट सुरू आहेत. कोकणातील रत्नागिरी तालुक्यातील सतकोंडी आणि कांबळे लावगण या दोन गावांमध्ये विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. सेंद्रिय व नैसर्गिक पद्धतीचा वापर करून केली जाणारी शेवगा शेती सतकोंडी व कांबळे लावगण गावची इकॉनॉमी बदलणार. महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांच्या सहकार्याने या दोन्ही गावांमध्ये पंचम एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, गरिबी निर्मूलन, महिला सक्षमीकरण या 5 विषयावर गेल्या वर्षभरापासून सतकोंडी व कांबळे लावगण गावामध्ये हेरिटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी रत्नागिरी लांजा या सामाजिक संस्थेने समन्वय संस्था म्हणून काम करताना गाव विकास समितीच्या सहभागाने शेवगा लागवड करण्यात आली आहे. सतकोंडीमध्ये नवचेतना शेवगा उत्पादक शेतकरी समूहाची तर कांबळे लावगणमध्ये नारी शक्ती शेवगा उत्पादक शेतकरी समूहाची स्थापना करण्यात आलेली आहे. पंचम प्रकल्पाअंतर्गत मुख्य उपक्रम शेवगा लागवडीची निवडण्यात आली आहे. सतकोंडीमधील पाण्याची टंचाई लक्षात घेऊन कमी पाण्यावर होणाऱ्या शेवगा पिकाची निवड करण्यात आली. 20-25 शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा शेवगा लागवडीसाठी दिल्या असून एकूण 5 एकर क्षेत्रामध्ये ओडिसी 3 जातीची 530 रोपे लावण्यात आली आहेत. कांबळे लावगणमध्ये 3 एकर जमिनीत 350 शेवगा रोपांची लागवड करण्यात आली आहे. या प्रकल्पाअंतर्गत कातळ आणि नापीक जमिनीवर शेवगा शेती करण्यात आली आहे. या भागात शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध नव्हते, त्यामुळे शेततळे खोदण्यात आले असून ऐन टंचाईच्या काळात शेवग्यासाठी शेततळ्यातील पाण्याचा उपयोग होणार आहे. शेततळ्यातील पाण्याचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी ठिबक सिंचन व्यवस्था करण्यात आली आहे. माकडे व वन्य प्राण्यापासून शेवगा रोपांचे संरक्षणासाठी 5 एकर क्षेत्राला माशांची जाळी लावण्यात आली आहे. त्यामुळे माकडांपासून शेवगा रोपांचे चांगलेच संरक्षण झाले आहे. महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका या ठिकाणी हा प्रकल्प राबवते आणि समन्वयक संस्था म्हणून हेरिटेज लांजा ही संस्था काम करते. या प्रकल्पांतर्गत एक व्हिलेज डेव्हलपमेंट कमिटी इथं स्थापन केलेली आहे आणि कांबळे लावगण आणि सतकोंडी या गावांमध्ये जवळजवळ 6 किलोमीटरचं अंतर असल्यामुळे वेगवेगळ्या गावांसाठी 2 उपसमित्या निर्माण केलेल्या आहेत. या प्रकल्पाला जे पंचम असं नाव दिलं आहे याचं कारण असं आहे की महाराष्ट्र फाउंडेशनचा एक उद्देश असा आहे की जी महाराष्ट्रातली गावं आहेत ही स्वयंपूर्ण बनावीत आणि म्हणून 5 क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका काम करतं. त्याच्यामध्ये शिक्षण, आरोग्य, त्याच्यानंतर पर्यावरण, रोजगार निर्मिती आणि महिला सक्षमीकरण. तर इथं सतकोंडी हे जे गाव आहे हे सतकोंडी गाव पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष असणारं गाव असल्यामुळं महिला सक्षमीकरणासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी आपण शेवगा हे जे कमी पाण्यावर येणारं जे पीक आहे हे आपण इथं निश्चित केलेलं आहे. आणि इथूनच खालच्या बाजूला साधारणपणे 4.5-5 एकर क्षेत्रावर आपण शेवगा लागवड केली. त्या ठिकाणी 550 रोपं शेंगांची आणि 2,500 रोपं पाल्यासाठी म्हणजे पावडरसाठी अशी लावलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण उडदाचं आणि झेंडूचं आंतरपीक घेतो आहोत. पाण्याचं कठीण दुर्भिक्ष असल्यामुळं या ठिकाणी ह्या शेवगा रोपाला उन्हाळ्यामध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी हा एक शेततळ्याचा इथं प्रकल्प आहे. वास्तविक जमिनीमध्येही शेततळी होतात, मात्र इथं जांभ्या दगडामध्ये म्हणजे इथं या शेततळ्याचं जे माप आहे हे 30 मीटर बाय 30 मीटर बाय 5 मीटर म्हणजे 5 मीटरची खोली आहे. पण ही 5 मीटर खोली 15 फूट जे एक्सिबिशन झालं आहे हा संपूर्ण जांभा आणि कठीण दगड आहे आणि इथं शेततळे करणं थोडंसं अवघड असतं. मात्र महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका, सतकोंडी ग्रामपंचायत, हेरिटेज संस्था आम्ही सगळे ग्रामस्थ VDC यांनी हे शिवधनुष्य उचलले. तळ्यामध्ये हे तळं पूर्ण भरल्यानंतर 50 लाख लिटर पाणी इथं साचेल आणि त्याचा उपयोग आम्हाला शेतीच्या शेवगाच्या शेतीसाठी आणि आंतरपिकासाठी होईल. हा परिसर पर्यटनदृष्ट्या सुद्धा डेव्हलप होईल आणि आमच्या शेवगा लागवडीसाठी सुद्धा उपयुक्त ठरेल. शेवगा शेतीमुळे कांबळे लावगण व सतकोंडीमधील किमान 50 ते 60 महिलांना गावातच रोजगार उपलब्ध झाला आहे. शेवगा पिकांवर सेंद्रिय व नैसर्गिक पद्धतीने तयार केलेली जैविक खते व कीटकनाशके यांचा वापर करण्यात येत असल्यामुळे इथल्या शेवग्याच्या शेंगांना प्रचंड मागणी मिळेल असा विश्वास स्थानिक महिला व्यक्त करत आहेत. तर आमच्या बरोबर आहे नवचेतना गटाचे अध्यक्ष दिव्या. जाणून घेऊया ह्यांच्याशी या प्रकल्पाबद्दल. नमस्कार. ही सर्व सामूहिक जमीन आहे इथे आणि त्याच्यामध्ये आम्ही
सर्वांनी 2,500 रुपये लावलेले आहे. तो त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून आम्ही उडीद, झेंडू थोडा लावलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आमचे 19 सदस्य आहेत. ते 19 सदस्यामध्ये आम्ही जेंट्स घेतलेले आहेत. तो कारण जेंट्स पणची गरज लागते आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही जेंट्स पण घेतलेलं आहे. आणि ते कसं, हे आमचं काम कसं 15 दिवसांनी 8 दिवसांनी असं होतं आणि ह्याला कसं बुरशी पकडते झाडांना, त्यासाठी 8 दिवसांनी फवारणी लागते. ते आम्ही फवारणी आमची लोक करतो, आम्ही करून घेतो. आणि आता ही पुरापुरी चालली आहे, तिथे हळद आम्ही लावतो आहे. यासाठी सेंद्रिय व नैसर्गिक शेती तज्ज्ञ डॉक्टर संदीप कांबळे यांचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे. शेवग्याच्या शेतीमुळे स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सतकोंडी गावांमध्ये 530 शेवगा शेंगाची रोपे लावण्यात आली आहेत. शेवग्याच्या वलईपट्टी जातीची 2000 पाल्याची रोपे लावण्यात आली आहेत. पाल्यापासून मोरिंगा पावडर तयार करण्याचा प्लॅन महिलांनी केला आहे. त्यासाठीचे प्रोसेस युनिट महाराष्ट्र फाउंडेशनच्या मदतीने उभारण्यात येणार आहे. त्यामुळे गावकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार असून गावातील किमान 100 कुटुंबांना उदरनिर्वाहाचे कायमस्वरूपी साधन उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर त्यांचा आर्थिक स्तरही उंचावणार आहे. जांभ्या दगडाची रेताड जमीन, तीव्र पाण्याची टंचाई आणि जंगली प्राण्यांचा प्रचंड उपद्रव या तिन्ही समस्यांवर एकाच प्रकल्पातून तोडगा काढत सतकोंडी आणि कांबळे लावगण गावाने प्रगतीच्या व आत्मनिर्भरतेच्या दिशेने उचललेले क्रांतिकारक पाऊल ठरणार आहे.